नमस्कार. जय महाराष्ट्र. दरम्यान राज्यात विदेशी गुंतवणूक आणण्याच्या नावाखाली शिंदे सरकारमधील मंत्र्यांचे परदेश दौऱ्यावर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ओएसडीच्या परदेश दौऱ्यावर तब्बल 1,88,00,000 रुपये खर्च झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. दरम्यान राज्यातील मंत्र्यांचे परदेश दौरे व खर्चाबाबत रोहित पवार यांनी 3 नोव्हेंबर 2023 एमआयडीसीकडे माहिती मागवली होती. या माहितीनुसार आतापर्यंत 42 ते 45 कोटी रुपये वेगवेगळ्या विदेश दौऱ्यांवर खर्च झाले आहेत. मध्यंतरी तैवान दौऱ्यावर मंत्री गेले नव्हते, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएस कौस्तुभ दवसे गेले होते. त्यांच्या दौऱ्यासाठी 1,88,00,000 रुपये खर्च झाला. नेमके ते कशासाठी गेले होते? इतका खर्च कसा काय झाला? तुम्ही प्रायव्हेट जेटने गेले होते का? कारण 5 लोकांवर 60 लाख रुपये खर्च कसा काय केला? या दौऱ्यातून काय निष्पन्न झाले? असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला. एवढंच नाही तर तैवानमधील एका हिंदुस्थानी व्यक्तीला थेट पैसे देण्यात आले. आता मागच्या तारखेचे पत्र देऊन खर्च दाखवण्याचा कौस्तुभ दवसेंचा प्रयत्न आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्याचा खर्च एमआयडीसीने केला होता. तिथे देखील दवसे हे कशासाठी गेले होते याचे उत्तर द्यावे, असे रोहित पवार म्हणाले.